आपल्या परिसरातील ताजी आणि महत्त्वाची अपडेट पाहिजे आहे तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका. 165 जागा आहेत त्या सर्व स्वबळावरती लढवून आहे आणि हे सुशिक्षित लोकांचं शहर असं म्हटलं जातं, विद्येचं माहेरघर म्हटलं जातं. पण या शहरामध्ये सुशिक्षित लोकांना कोणताच पक्ष तिकीटच देत नाही. त्यामुळे आम्ही असं ठरवलंय की या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये डॉक्टर, वकील, इंजिनियर, प्राध्यापक, सायंटिस्ट, खेळाडू, कलाकार अशा सगळ्या होतकरू लोकांना तिकीट देऊन या शहराचं सिंगापूर करायचं, यासाठी ही पत्रकार परिषद होती. की या शहरामध्ये पुणेच नाही, सगळ्याच महानगरपालिका क्षेत्रामध्ये धुळींचा प्रश्न खूप मोठा आहे आणि त्या PM 2.5 हा जो केसापेक्षा 10 पट बारीक असलेले धुळीचे कण आहेत, त्याच्यामुळे माणसांचं आयुष्य 20 वर्षांनी कमी होतंय. कोणत्याही जातीच्या, धर्माच्या, भाषेच्या, प्रांताच्या माणसाचं आरोग्य पहिलं महत्त्वाचं आहे. त्या आरोग्यावर आम्ही काम करू. पहिलं हे धुळीकण खाली आणण्यासाठी आम्ही प्रयत्न केले पाहिजेत. शून्यावरती ती धूळ आणली पाहिजे, हे आमचं पहिलं टार्गेट आहे. आणि ही शहरं जशी धूळमुक्त व्हायला पाहिजेत तसंच ती ट्रॅफिकमुक्त व्हायला पाहिजेत आणि टेररमुक्त व्हायला पाहिजेत. लक्षात घ्या, एकंदरीत आता आमचा पहिला फोकस हा जास्तीत जास्त उमेदवार देणं आहे आणि त्यासाठी आमचं गनिमी काव्याची स्ट्रॅटेजी तयार आहे. एकेका जागेवरती 20-20, 25-25 लोक इच्छुक आहेत. त्यामुळे मोठ्या पक्षांची दमछाक होणार आहे तिकीट देण्यात आणि लोकांना समजून घेण्यात. त्याच्यामुळे ते जे काही लोक आहेत ते सगळे, त्यातल्या बऱ्याचशा लोकांना आम्ही न्याय देऊ, त्यातल्या सुशिक्षित लोकांना आम्ही लगेच तिकीट देऊ आणि शेवटच्या 2 दिवसामध्ये आमची यादी पण जाहीर होईल आणि आमचा 165चा आकडा तोही फुल होऊन जाईल. आम्ही सर्वच्या सर्व जागा लढवू जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना आम्हाला संधी देता येईल. शेवटच्या क्षणी याच्यासाठी डिक्लेअर करायचे की राजकारणाची काही गणित असतात, काही गनिमी काव्य असतात आणि काही ठिकाणी जो पहिला येईल तो विजयी होत असतो, काही ठिकाणी जो सगळ्यात शेवटी जाहीर करेल तो विजयी होत असतो. तर तिकीटच्या बाबतीमध्ये हा सगळ्यात मोठा स्ट्रॅटेजिक निर्णय असतो, धोरणात्मक निर्णय असतो आणि त्यामुळे बहुतेक सगळेच पक्ष जशा महत्त्वाच्या जागा सर्वात शेवटी डिक्लेअर करतात, तसंच आमच्यासाठी एक एक जागा महत्त्वाची आहे. कारण आम्हाला मोठ्या प्रमाणावरती वेगवेगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून संपर्क चालू झालेला आहे आणि त्याच्यातले उत्तमात उत्तम उमेदवार मिळण्यासाठी आम्हाला फिल्टर तर लावावं लागेल, थोडासा संयम ठेवावा लागेल. कोणाची कोणती प्रदेशासारखंच असणार आहे. आम्ही कुठेही आमच्या कार्यकर्त्यांना रॅली काढायचं सांगणार नाही. बुलेट रॅली, 2 व्हीलर रॅली, शक्ती प्रदर्शन, त्याच्यानंतर जाहीर सभा, हे असले कुठलेही कृत्रिम अवडंबर माजवायचे नाही असं आम्ही कार्यकर्त्यांना सूचना दिल्या आहेत. जो काय आपला प्रचार होईल तो सुशिक्षित सज्जन माणसासारखा करायचा, डिजिटल करायचा आणि डायरेक्ट फिजिकली मतदारापर्यंत पोहोचायचं. कुठेही जास्त मनुष्यबळ दाखवणं, गोंगाट दाखवणं, गर्दी दाखवणं हे लोकशाहीला पोषक नाही. याच्यातून गुंडागर्दी, दादागिरी आणि पैशांचा माज वाढतोय, ते आम्ही टाळणार आहोत. शिवाजी महाराजांच्या त्या विचारांचा पाईक आहे. माझ्या पक्षाचं नावच छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातून मी घेतलेले, त्यामुळे आम्ही भल्या मोठमोठ्या पक्षांना गारद करून आमचे नवखे उमेदवार निवडून आणू, हेच आमचं कौशल्य ना. मध्ये जे काय आम्ही कागद बाहेर काढू, जे काय आम्ही शासनाचे नियम GR बाहेर काढू, त्यावेळी मोठ्या प्रस्थापित पक्षाच्या उमेदवारांना लोक अक्षरशः हुसकून लावतील की एवढं सगळं असताना तुम्ही आमच्या ताटात काहीच टाकलं नाही, का नाही टाकलं तुम्ही, याचा जाब विचारतील. म्हणजे मोठ्या पक्षाच्या उमेदवारांच्या मागे जो घोळका दिसतो ना, तो घोळका तुम्हाला दिसेल, पण यावेळी चप्पल हातात घेऊन दिसेल. युवा कार्यकर्ते राहुल मते यांना आम्ही पुणे शहराची जबाबदारी दिलेली आहे आणि पुणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये ज्या काही 165 जागा आम्हाला लढवायच्या आहेत त्यासाठी यांच्याकडे राजकीय अनुभव आहे, होतकरू आहेत आणि अशा होतकरू तरुणांना संधी देणं राजकारणात हेच आमच्या पक्षाचे ध्येय आणि त्यानुसार आम्ही ते दाखवून दिलेलं आहे. छत्रपती शासन या पक्षाचे पक्षप्रमुख सन्माननीय प्राध्यापक नामदेवराव जाधव यांचे मनापासून आभार मानतोय की आज त्यांनी माझ्यासारखा छत्रपतींनी गाजवलेला सिंहगड किल्ला आपण पाहिलेला आहे. या सिंहगड किल्ल्याच्या छत्रछायेखाली मी वाढलेला एक मावळा आहे. माझ्यासारख्या सर्वसामान्य मावळ्याला, शेतकरी पुत्राला आज प्राध्यापक नामदेवराव जाधवांनी पुणे महानगरपालिका, जी जगामध्ये एक बलशाली महानगरपालिका म्हणून जाणली जाते, या महानगरपालिकेचं पुणे शहर प्रमुख म्हणून मला आज त्या ठिकाणी त्यांनी नियुक्ती आज दिलेली आहे. पुन्हा एकदा मी त्यांचे मनापासून आभार मानतोय व सरांनी मला आज या ठिकाणी पुणे शहराचं अध्यक्षपद देत असताना माझ्याकडून ज्या अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत की आपलं पुणे शहर हे प्रदूषणमुक्त झालं पाहिजे, कचरामुक्त झालं पाहिजे, त्याच्यानंतर टँकर मुक्त झालं पाहिजे व जनतेच्या ज्या भावना आहेत की गेल्या कित्येक वर्षापासून या महानगरपालिकेमध्ये जे पक्ष महानगरपालिका चालवत आहेत यांनी आजपर्यंत ज्या चुका केलेल्या आहेत, ह्या चुका सुधारण्यासाठी मी आमच्या या पक्षप्रमुखांच्या आदेशानं ही संपूर्ण महानगरपालिका या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आमचे उमेदवार देऊन त्या ठिकाणी लोकांची जी अपेक्षा आहे असे चांगले उमेदवार या ठिकाणी आम्ही उभे करू व आमच्या सर्व महानगरपालिकेची जो संपूर्ण जनता आहे यांना एक चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी आम्ही न्याय देण्याची त्या ठिकाणी आटोकाट प्रयत्न करू. तुम्ही स्वतः रिंगणात असणार आहेत?
मला सरांनी आदेश दिला तर मी स्वतः देखील त्या ठिकाणी रिंगणात उभा असणारच आहे व सरांनी आत्ताच आपणासमोर जे सांगितलेलं आहे ते तंतोतंत पालन करण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करणार आहे.